शांती. आज आहे 19/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सेवेच्या वृद्धीसाठी नवीन नवीन पद्धती शोधून काढा. गावागावात जाऊन सेवा करा. सेवा करण्यासाठी ज्ञानाची पराकाष्ठा अर्थात चरमस्थिती पाहिजे. प्रश्न आहे, बुद्धीने जुनी दुनिया विसरून जावी यासाठी सोपी युक्ती कोणती आहे? उत्तर आहे, क्षणोक्षणी घराची आठवण करा. बुद्धीमध्ये राहावे. आता मृत्यूलोकमधील हिशोब चुकता करून अमरलोकमध्ये जायचे आहे. बुद्धीमध्ये राहावे. आता मृत्यूलोकमधील हिशोब चुकता करून अमरलोकमध्ये जायचे आहे. देहाने सुद्धा नामानिराळे, हा देह सुद्धा माझा नाही असा अभ्यास असावा. तेव्हा जुनी दुनिया विसरली जाईल. या जुन्या दुनियेमध्ये राहत असताना आपली अवस्था परिपक्व बनवायची आहे. एकरस अवस्थेसाठी मेहनत करायची आहे. गीत आहे, माता ओ माता. ओम शांती. जगत अंबेची महिमा भारतामध्ये पुष्कळ आहे. जगत अंबेला भारतवासियांशिवाय कोणीही जाणत नाहीत. नाव ऐकले आहे, ज्याला ईव अर्थात बीबी देखील म्हणतात. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की बीबी आणि मालिक अर्थात गुरु यांच्याशिवाय रचना रचली जाऊ शकत नाही. जरूर जगत अंबेला प्रकट व्हावे लागेल. आवश्यकता होती म्हणूनच तर गायन करतात. भारताची महिमा खूप आहे. स्वर्ग सुद्धा म्हणतात आणि हे देखील जाणतात की भारतच प्राचीन होता, त्यामुळे जरूर स्वर्ग असायला पाहिजे. हे तुम्हा ईश्वरीय मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही समजू शकणार नाही. ज्यांना कल्पापूर्वी समजले होते तेच येत राहतील. प्रदर्शनी होतच असते. समजतात कल्पापूर्वी देखील केली असेल. सर्वांना समजावून सांगण्यासाठी शब्द खूप चांगले आहेत. पवित्र आत्मा, तुम्ही पवित्रतेने लाईटचा ताज अर्थात पवित्रतेचा मुकुट प्राप्त करता. दुसरे, पुण्य आत्मा त्यांना म्हटले जाते जे दान पुण्य करतात. त्याला इंग्लिशमध्ये फिलेंथ्रॉफिस्ट अर्थात परोपकारी सुद्धा म्हटले जाते. पवित्रला निर्विकारी म्हणतात. वेगवेगळे शब्द आहेत. भारतामध्ये दान पुण्य तर पुष्कळ होते, परंतु जास्त करून दान करतात गुरूंना. आता त्यांना भले पवित्र आत्मा म्हणू दे, परंतु पुण्य आत्मा म्हणू शकत नाही. ते काही दान पुण्य करत नाहीत. ते दान पुण्य घेतात. तर मग या सर्वांमधून बुद्धियोग काढून बाबांसोबत जोडावा. यासाठी बाबांना समजावून सांगावे लागते की हे ठीक नाहीये. या सर्वांचा उद्धार करण्यासाठी मी येतो. तुम्ही ज्ञानसागरापासून निघालेल्या ज्ञानगंगा आहात. खरे तर गंगा हा शब्द योग्य नाहीये, परंतु गायन होत आले आहे म्हणून तुलना केली जाते. बाबा येऊन जुन्या दुनियेमधील सर्व जुन्या वस्तूंना नवीन बनवितात. स्वर्ग नवीन गोष्ट आहे. नवीन गोष्टींचा समाचार बाबाच जाणतात. दुनिया जाणत नाही. भगवानुवाच आहे, परंतु गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकल्याने सर्वांचा बुद्धियोग तुटून गेला आहे आणि म्हणून सर्वव्यापी म्हणतात. अनेकांचा बुद्धियोग श्रीकृष्णासोबत आहे. जिथे कुठे गीतेचा मान असतो तर जसा श्रीकृष्णाचा मान असतो. खरे तर पित्याच्या महिमेची टोपी मुलाला घातली गेली आहे. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. हे बाबा येऊन समजावून सांगत आहेत. बाबा वारंवार समजावून सांगतात. जेव्हा कोणी नवीन येतात तेव्हा प्रत्येकाला ऑक्युपेशन विचारा आणि मग त्यांना विचारा की यांच्याशी अर्थात श्रीकृष्णाशी तुमचा काय संबंध आहे. बाबांनी प्रश्नावली चांगली बनवली आहे. सेवा तर खूप छान होऊ शकते.
सेवा तर जगत अंबेच्या मंदिरामध्ये खूप चांगली होऊ शकते. तिथे जाऊन समजावून सांगा की ही आहे जगत अंबा, सृष्टीला रचणारी माता. कोणती दुनिया रचते? जरूर नवीन रचना रचणार. अच्छा, या मातेचा पिता कोण आहे? हिला जन्म कोणी दिला? मनुष्य तर मुखवंशावळीचा अर्थ देखील समजत नाहीत. तुम्ही जाणता, हिला अर्थात जगत अंबेला परमपिता परमात्म्याने जन्म दिला आहे. तुम्हा मुलांनाच समजावून सांगावे लागेल. जगत अंबा मुखवंशावळी आहे, परंतु कशी? परमपिता परमात्मा तर निराकार आहेत, तर स्पष्ट करून सांगितले जाते ब्रह्मा तनाद्वारे. परमपिता परमात्म्याने येऊन जसे या ब्रह्माला दत्तक घेतले, तसेच मुलीला सुद्धा घेतले. या गोष्टी सर्वांच्याच बुद्धीमध्ये कायम राहत नाहीत, सारखे विसरून जातात. मुले सेवा तर खूप करू शकतात. जगत अंबेच्या मंदिरामध्ये जाऊन परिचय दिला पाहिजे, तर मग त्यांचा अर्थात दुनियावाल्यांचा बुद्धियोग सुद्धा बाबांसोबत जोडला जाईल. जगदंबा सुद्धा त्यांच्यासोबत अर्थात शिवबाबांसोबत योग लावते, तर आपण देखील त्यांच्याशी योग लावावा. खाली जगत अंबा तपस्येला बसली आहे. तिचे मंदिर वरती आहे. खाली राजयोगाची तपस्या करत आहे आणि मग सतयुगामध्ये राजराजेश्वरी स्वर्गाची मालकीण बनली. आता आहे कलियुग. पुन्हा जेव्हा तपस्येला बसेल तेव्हाच तर स्वर्गाची मालकीण बनेल ना. तुमच्या बुद्धीमध्ये हे सारे ज्ञान असले पाहिजे. हा खराखुरा सल्ला मनुष्यांना दिला जातो. तुम्ही सर्वांचा परिचय देता, परंतु सर्वांच्या बुद्धीमध्ये असे लगेच थोडेच पक्के होऊ शकते. पक्के तेव्हा होईल जेव्हा सेवेला लागतील. चित्रे देखील खूप छान बनली आहेत. लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन समजावून सांगू शकता. बाबा म्हणतात, माझ्या भक्तांना सांगा. भक्त जरूर मंदिरामध्येच मिळतील. त्यांना प्रेमाने समजावून सांगा, हे जे लक्ष्मीनारायणाचे चित्र आहे त्यांच्यासाठी सर्वजण म्हणतील की हे स्वर्गाचे मालक होते. अच्छा, मग आता काय आहे? जरूर म्हणतील कलियुग आहे. कलियुगामध्ये दुःखच दुःख आहे. मग यांना बादशाही कशी मिळाली? तुम्ही जाणता, त्यामुळे सर्वांना सांगू शकता. एकाला समजावून सांगितले तर सत्संगच गोळा होईल. मग सर्वजण म्हणतील, आमच्याकडे या. मंदिरामध्ये खूप मोठी जत्रा भरते. रामाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे ऑक्युपेशन अर्थात कार्य सांगू शकता. हळूहळू युक्तीने समजावून सांगितले पाहिजे. खूप मुले लिहितात सुद्धा, बाबा आम्ही अशा प्रकारे समजावून सांगितले. एकाला समजावून सांगितल्याने मग दुसरे निमंत्रण देतात, आमच्या घरी सुद्धा 7 दिवस भाषण द्याल तर बरे होईल. मग तिथून अजून कोणी निघेल. कोणीही निमंत्रण दिले तर त्यांना असे काही समजावून सांगितले पाहिजे की सोडूच नये. भाषण केल्याने आजूबाजूचे मित्र संबंधी इत्यादी सुद्धा एकत्र होतील. अशीच वृद्धी होते. सेंटरवर इतके येऊ शकत नाहीत. ही चांगली युक्ती आहे. अशी मेहनत केली पाहिजे. मेहनत करण्याची पद्धत क्वचितच कोणाला येते. ज्ञानाची पराकाष्ठा अर्थात चरमस्थिती पाहिजे. बाबा किती दुरून आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत. जर सेवा केली नाहीत तर उच्चपद कसे प्राप्त कराल? शाळेमध्ये मुले खूप चमत्कारिक असतात, उड्या मारत राहतात. हे देखील शिक्षण आहे. हे वंडरफुल शिक्षण आहे. इथे वृद्ध, तरुण, मुले सर्वजण शिकतात. गरिबांसाठी तर अजूनच चांगला चान्स आहे. संन्यासी सुद्धा वास्तविक गरीब आहेत. किती मोठे मोठे श्रीमंत मनुष्य त्यांना आपल्याकडे बोलावतात.
संन्यासी घरदार सोडून भिक्षुक झाले, त्यांच्याकडे काहीही नाहीये. तुम्ही देखील आता गरीब आहात. नंतर मग राजकुमार बनता, ते सुद्धा गरीब आहेत. यामध्ये पवित्रतेची गोष्ट आहे. तुमच्याकडे दुसरे काहीही नाहीये. तुम्ही देहाला सुद्धा विसरता. देहासहित सर्वांचा त्याग करून एका बाबांचे बनता. जितके एका बाबांची आठवण कराल तितकी धारणा होईल. एकरस धारणा होण्यासाठी पुष्कळ मेहनत पाहिजे. आम्हाला बाबांजवळ जायचे आहे, तर मग या जुन्या दुनियेचा विचार कशासाठी करायचा? जोपर्यंत अवस्था परिपक्व होत नाही तोपर्यंत या जुन्या दुनियेमध्ये आणि जुन्या शरीरामध्ये राहायचे आहे. आता तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनायचे आहे. या मृत्यूलोकमधील हिशोब चुकता होत आहे. आता अमरलोकमध्ये जायचे आहे. वारंवार घराची आठवण केल्याने जुन्या दुनियेचा विसर पडेल. बोला, गीतेमध्ये बाबांनी काय सांगितले आहे? भगवंताला बाबा म्हटले जाते. निराकार बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. योग अग्नीद्वारे तुमची विकर्म विनाश होतील. हे भगवंताचे महावाक्य आहे की या जुन्या दुनियेला आणि जुन्या देहाला सुद्धा सोडा. देही अभिमानी बनून निरंतर बाबांची आठवण करा. ईश्वर आहेत निराकार. आत्मा शरीर घेऊन मग टॉकी बनते. बाबा तर गर्भातून जन्म घेत नाहीत. त्यांचे नाव एकच शिव आहे. ब्रह्मा विष्णू शंकर यांना आपले सूक्ष्म शरीर आहे. हे आहेतच निराकार परमपिता परमात्मा आणि त्यांचे नाव आहे शिव. तेच ज्ञानाचे सागर आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर यांना रचता म्हणणार नाही. रचयिता एका निराकारालाच म्हटले जाते. मग ते साकारी रचना कशी रचणार? ते ब्रह्माद्वारा येऊन समजावून सांगतात. श्रीकृष्ण तर असू शकत नाहीत. ब्रह्माच्या हातामध्येच वेदशास्त्र दाखवतात. गायनसुद्धा आहे. ब्रह्माद्वारा स्थापना. ब्रह्माद्वारे सर्व शास्त्रांचे सार ऐकवितात. निराकार साकारद्वारा ऐकवतात. या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने धारण कराव्या लागतील. भगवान उवाच, मी राजयोग शिकवतो. विनाशाच्या आधी स्थापना देखील जरुरी आहे. सर्वप्रथम आहे स्थापना. एकदम स्पष्ट लिहित असतात. ब्रह्माद्वारा सूर्यवंशी घराण्याची स्थापना. लेखीमध्ये खूप चांगले रहस्य आहे. परंतु जेव्हा कोणी मेहनत करून सेवेमध्ये लागेल तेव्हाच. सेवेमध्ये लागल्याने मग खूप मजा येईल. मम्मा बाबांना सुद्धा सेवेत खूप मजा येते. मुलांना सुद्धा सेवा करायची आहे. मम्माला तर मंदिरामध्ये घेऊन जाणार नाही. मम्माची महिमा खूप मोठी आहे. मुलांना तर जावेच लागणार. बाबा म्हणतात, वानप्रस्थींकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारा आणि मग समजावून सांगा की कधी गीतेचा अभ्यास केला आहे का? गीतेचा भगवान कोण आहे? भगवान तर एक निराकारच आहेत. साकारला भगवान म्हणता येणार नाही. ईश्वर एक आहे. यामध्ये सेवेसाठी खूप विचारसागर मंथन चालले पाहिजे. प्रॅक्टिस करायची आहे. नंतर बाहेर जाऊन प्रयत्न करायचा आहे. जगत अंबेचे दर्शन करण्यासाठी रोज येतात. त्रिवेणीवर सुद्धा खूप मनुष्य जातात. तिथे देखील जाऊन सेवा कराल, भाषण कराल तर खूप सारे एकत्र येतील. निमंत्रण देत राहतील. आमच्याकडे येऊन सत्संग करा. बाबा मम्मा तर कुठे जाऊ शकत नाहीत. मुले जाऊ शकतात. बंगालमध्ये कालीचे मंदिर आहे. तिथे देखील खूप सेवा करू शकता. काली कोण आहे यावर भाषण करा. परंतु हिम्मत पाहिजे. बाबा जाणतात की कोण समजावून सांगू शकतात. ज्यांच्यामध्ये देह अभिमान आहे ते काय सेवा करू शकणार? सेवेचा पुरावा देत नाहीत. सेवा जर व्यवस्थित केली नाही तर नाव बदनाम करतील. योगीमध्ये खूप चांगले बळ असते.
समजावून सांगण्यासाठी खूप पॉइंट्स देत राहतात, परंतु चांगले चांगले महारथी देखील विसरून जातात। सेवा तर खूप आहे, याला म्हटले जाते बेहदची सेवा। मग त्यांना मान सुद्धा खूप प्राप्त होतो। मुख्य आहे पवित्रतेची गोष्ट। चालता चालता कोसळून पडतात, अर्थात पतित होतात। लौकिक पित्याकरिता निश्चय कधी कोणाचा नष्ट होत नाही। इथे बाबांकडे येऊन जन्म घेतात आणि अशा बाबांना मग वेळोवेळी विसरून जातात, कारण विचित्र आहेत की अशा बाबांचे चित्र नाही आहे। बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि पवित्र बना, तर माझ्याकडे निघून याल। आत्मा समजते आम्हीच 84 जन्मांचा पाठ बजावला आहे। आत्म्यामध्ये पाठ नोंदलेला आहे। पाठ शरीरामध्ये थोडाच आहे, इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये किती मोठा पार्ट आहे, याचा बुद्धीला किती अभिमान वाटला पाहिजे। कार्यव्यवहारासोबतच ही सेवा देखील करू शकता। माता पिता तर कुठेही जाणार नाहीत, मुले कुठेही जाऊन सेवा करू शकतात। मुलांनाच भाग्यवान सितारे म्हटले जाते। अच्छा, गोड गोड ज्ञान लकी सिताऱ्यांना मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला पॉइंट आहे, देह अभिमान सोडून सेवा करायची आहे। विचार सागर मंथन करून बेहदच्या सेवेचा पुरावा द्यायचा आहे। दुसरा पॉइंट आहे, या मृत्यू लोकातील सारे जुने हिशोब चुकते करायचे आहेत। जुना देह आणि जुन्या देहाला बुद्धीने विसरत जायचे आहे। आजचे वरदान आहे, एकाच्या स्मृतीद्वारा एकरस स्थिती बनविणारे उच्च पदाचे अधिकारी भव। एकाच्या स्मृतीद्वारा एकरस स्थिती बनविणारे उच्च पदाचे अधिकारी भव। स्पष्टीकरण आहे, एकरस स्थिती बनविण्यासाठी सदैव एकाच्या स्मृतीमध्ये स्थित रहा। जर एका ऐवजी दुसऱ्या कोणाची आठवण आली तर एकरसच्या ऐवजी बहुरस स्थिती होईल। ज्यावेळी दुसरा कुठलाही रस आकर्षित करत असेल आणि त्याच वेळी जर तुमची अंतिम वेळ आली तर उच्च पद मिळू शकणार नाही। म्हणून प्रत्येक सेकंदाला अटेन्शन ठेवा। सदैव एकाचाच पाठ पक्का व्हावा। एक बाबा, एकच संगमची वेळ आहे आणि एकरस स्थितीमध्ये राहायचे आहे, तर उच्च पदाचा अधिकार मिळेल। स्लोगन आहे, शुद्ध संकल्पाचे भोजन स्वीकारणारेच सच्चे सच्चे वैष्णव आहेत। शुद्ध संकल्पांचे भोजन स्वीकारणारेच सच्चे सच्चे वैष्णव आहेत। अच्छा, ओम शांती। नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला।